स्टेजवर करा, उभे राहा, पुढे नाही बसवून घेतल्या. आपण येणार त्या. आल्या का अशोक, धनंजय? काय काय चाललंय हे? लवकर बोलवा त्यांना. तुला उन्नती प्रभाग संघ कोण आहेत? उन्नती प्रभाग संघ कोण स्टेजवर येणार आहे चावी घेण्यासाठी? नमस्कार. स्वागतम सुस्वागतम. ग्रामविकास व पंचायत राज विभाग, महाराष्ट्र शासन, विभागीय आयुक्त कार्यालय, विकास शाखा कोकण विभाग, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा पालघर, उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान, जिल्हा परिषद पालघर आणि दीनदयाळ आजीविका योजना शहरी वसई विरार शहर महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित विभागस्तरीय व जिल्हास्तरीय वसई विरार शहर महानगरपालिका कोकण सरस 2026 या कार्यक्रमामध्ये आपण सर्वांचं शब्दसुमन आणि मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण स्वागत करूयात सर्व मान्यवरांचं. मनपूर्वक स्वागत. इंद्रायणी तांदळाचा भात. वाव, गावाकडची पारंपरिक मासवडी. आणि ह्याच्याबरोबर काय काय येणार आहे बोलला तुम्ही? याचा रस्सा येतो, म्हणजे याची एक प्रकारची कटाची आमटी, बाजरीची भाकरी आणि इंद्रायणी तांदळाचा भात. वा, ही पूर्ण थाली. थाळी. ओके. पूर्ण प्लॅट. नमस्कार, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मी आज आलेली आहे कोकण सरसला आलेली आहे. उमेद अभियान व वसई व विरार शहर महानगरपालिका यांच्या संयुक्त मदतीने हे कोकण सरस आज उभारण्यात आलेला आहे. तर याची डेट आहे ही 12 मार्च ते 16 मार्च असं राहणार आहे. वेळ असणार आहे सकाळी 10 ते रात्री 10 वाजेपर्यंत. जे महिला मंडळ आहेत त्यांनी स्वतःहून बनवलेल्या वस्तूंचं भव्य प्रदर्शन व विक्री म्हणजेच हे कोकण सरस. इथे जेवढे काही महिला बचत गट आहेत त्यांनी आपापल्या वस्तू इथं आणलेल्या आहेत, बनवलेल्या, ज्या घरातून बनवून आणलेल्या आहेत ते आता आपण पाहणार आहोत. आणि खासियत म्हणजे इथली तर ह्या वस्तू त्या घरगुती आहेतच. दुसरी गोष्ट म्हणजे बांबू आणि काथ्यापासून बनवलेल्या वस्तू आणि कोकणाची ही खास खाद्य संस्कृती तुम्हाला इथे पाहायला भेटणार आहे. तर चला, हे कोकण सरस आता मी तुम्हाला दाखवते. भरपूर स्टॉल लागलेले आहेत. पूर्ण प्रत्येक स्टॉल नाही कव्हर करू शकत, पण मी तेवढे दाखवण्याचा प्रयत्न करते. सुरुवात करूया. ते हे बघा, हे कोकण सरस आहे आणि विरार वेस्टला हे म्हाडाचं मोठं मैदान आहे. इथे हे कोकण सरस भरवण्यात आलेलं आहे. तर तिकडे सगळे स्टॉल आहेत आणि इकडे सगळे कोकणी खाद्य संस्कृती आपल्याला पाहायला भेटणार आहे. मस्त चमचमीत असं खायला काय काय आहे ते आपण पाहूयात. चुन्यांचे पुढे या. विरारमधल्या एवढ्या महिला बघा इथे आलेल्या आहेत. नमस्कार 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 ताई, तुम्ही कुठून आलात? दामन. तामन कुठे आले हे? विरारमध्येच? तामन वरून इथून आलेला आहात. ठीक आहे, चला आपण नेक्स्ट विचारूया. तुम्ही कुठून आलेले आहात? हा, वज्रेश्वरी. विरारमध्येच आहे मग? काय अंबाडी? काय गावाचं नाव आहे? अच्छा, तुमचा पूर्ण गटच दिसतोय. काय महिला गटाचं नाव काय? माऊली महिला गट. इथे काय कार्यक्रम आहे आज? आज कोकण सरस आहे म्हणून बघायला आलाय की अजून काय आहे? काय म्हणताय? काय म्हणताय? काय म्हणते? बोला बोला.
अरे लाजताय कसले, आज कोकण सरस आहे ना, तर मग हे सगळं प्रोग्राम तुम्ही पाहायला आलाय हा ना. बस थँक्यू. काय काय शिकायला भेटेल त्याच्याकडून, काय काय बनवले पदार्थ वगैरे. बरोबर हा ठीक आहे चला थँक्यू. तर अशा या भरपूर बघा महिला चांगल्या छानपैकी नटून आलेल्या आहेत आणि इकडे सगळी खाऊ गल्ली सुरू झालेली आहे. बघूया आपण आपल्याला काय काय खायला म्हणजे बघायला भेटतंय. प्रत्येक महिला बचत गटांचं नाव पण लिहिलेलं आहे. संपले पण बघू. उकडीचे मोदक. तुमच्या महिला बचत गटांचं नाव काय? माझ्या महिला बचत गटाचं नाव आहे प्रगती महिला बचत गट. प्रगती महिला बचत गट. आहा मस्त असे तांदळाचे उकडीचे मोदक. तर हा एक पीस कसा आहे? 20 रुपयाला. फक्त 20 रुपयाला. वाव मस्त. उकडीचा मोदक खूप महाग असतो पण इथे या कोकण सरसमध्ये मला 20 रुपयाला उकडीचा मोदक पाहायला भेटला. अजून काय आहे? अजून आम्ही संध्याकाळी मसाला पापड बनवणार आहे आणि एक नवीन आम्ही पिझ्झा खाकरा पिझ्झा बनवणार आहोत आम्ही, तर त्याची तयारी झालेली आहे. आजचा पहिलाच दिवस आहे त्यामुळे ती सुरुवात होते आहे. पाठीमागे दिसत आहे. चला ऑल द बेस्ट. सर्वात प्रथम तुम्ही मला सांगा तुमच्या महिला बचत गटाचं नाव काय? हेच का? श्री साई समर्थ. हां श्री साई समर्थ. अच्छा मग तिथं लिहिलंय शिवशक्ती महिला, ते पण तेच आहे का? बरं मिसळ दाखवा बघू. अशी मस्त अशी कसली ह्याची आहे का? काय म्हणतात मटकीची मिसळ आहे. मिसळ मटकीची मिसळ आहे. ही कशी प्लेट असणार आहे? 50 रुपये प्लेट. 50 रुपयाला 2 पाव. 2 पाव आणि मिसळ येणार आहे. कांदा मस्त. फक्त 50 रुपयाला. चला थँक्यू धन्यवाद. पुढे बघूया. चला हो हो नक्की नक्की. इकडे काय खात आहेत? भजी. कुठली भजी आहे ताई? मुगाची भजी. कुठून आलात तुम्ही? कुठून आलात? पारोळ वज्रेश्वरी. ओ मुगाची भजी कशी प्लेट आहे? 20 रुपये. फक्त 20 रुपये प्लेट आहे. काय 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 आहे? आमच्याकडे मोजितो आहे. काय आहे? आमच्याकडे मोजितो आहे. मोजितो म्हणजे काय? थंडाचा प्रकार आहे. त्याच्यामध्ये आपण मालासचे प्रोडक्ट देतोय, मेलसचे देतो आहेत, मॅप्रोचे प्रोडक्ट आहेत आपल्याकडे. आणि उद्यापासून आपल्याकडे चिकन समोसा, खिमा, कलेजी, वाव. मोमोज आपल्याकडे उद्याचे सगळं उद्यापासून आहे काय? फर्स्ट डे आहे ना आज आम्ही trial घेतलाय. बरोबर. तर उद्यापासून नक्की छान बरं हा मेनूज देणार. जो खिमा पाव आहे तो कसा ठेवणार आहात? एक प्लेट. एक प्लेट खिमा भाकरी, किमा भाकरी किमा पाव जे पाहिजे ते 100 रुपये प्लेट. 100 रुपये प्लेट असणार आहे. परवडणार ते बरोबर. त्यांच्या खिशाला. तसं पण मी आता इथं आल्याला बघितलं तर किंमत फारच रिझनेबल आहे. काही असं महाग नाही. आपल्या महिला आहेत आणि त्या मजा करायला आल्यात. बरोबर. आणि आपल्याला म्हणून ते रिझनेबलच ठेवायचं. आपल्या महिलांनी बचत केलेल्या जे पायावर ती लोक उभे राहतायत ना, हे त्या खूप पैशातून. छान आहे. बरोबर. असं. आणि त्यांना एक कॉन्फिडन्स येतोय की आम्ही काहीतरी करू शकतो आणि आम्ही काहीतरी उभे राहू शकतो. बरोबर हा, बरोबर. त्याला हे प्रोत्साहन आहे आणि त्याला ह्या अशा मेळाव्यांनी खूप छान प्रतिसाद मिळतो. हो खरंच कोकण सरस हे एक बेस्ट प्लॅटफॉर्म दिलेला आहे. येस. आणि आतापर्यंत तर माझ्याकडे ना वज्रेश्वरीपर्यंत पण बायका आल्या पण त्याही फार उत्साही होत्या आणि खूप छान होतं ते. म्हणजे त्या बायका पण उत्साही असतात. असं बरोबर, नाही मग की काय? फक्त किटी पार्टीवाल्या असतात पण त्याही फारच उत्साही खूप असतात. उत्साही छान असतात. बायका होत्या. चला थँक्यू. थँक्यू सो मच. छान वाटलं. काय आहे? कोथंबीर वडी कशी प्लेट दिली? 20 रुपयाला. 20 रुपये. हा ना मस्त टेस्टी आहेत आणि स्वस्त पण आहे. घरातला पदार्थ आपल्या घरातल्या घरात केलेला आहे. बाहेरच्या बाहेर छान आहे. काय म्हणताय? व्यवस्थापक
नमस्कार ताई, खूप छान हा प्रोग्राम तुम्ही आयोजित केलेला आहे. महिलांना अगदी त्याच्यात मी बघते आता किती महिला नटून तटून आलेल्या आहेत छानपैकी. तुम्ही काय अजून सांगू शकता? या जो आपला सरस इथे सुरू झालेला आहे, जसं महालक्ष्मी सरस, तसं इथे वसई विरारमध्ये पहिल्यांदा हा सरस सुरू झालेला आहे. आणि खरोखर महानगरपालिका आणि सर्व वरिष्ठांचे मी यासाठी फार आभार व्यक्त करते. तर महिलांना वेळोवेळी अशी संधी देणं फार गरजेचं आहे, जेणेकरून महिलांनी उत्पादित केलेल्या वस्तूंना बाजारपेठ मिळावी. आणि अजून एक गुड न्यूज आपल्यासाठी आहे की आपण आपल्या शहरातील विविध मॉल्स आहेत त्यांच्याशी सुद्धा संपर्क साधला आहे. त्यांची मीटिंग घेतली आहे आणि आपल्या महिलांनी उत्पादित केलेल्या ज्या वस्तू आहेत त्या आपण मॉल्समध्ये विक्रीसाठी ठेवणार आहोत. आणि मला असं खरंच वाटतं की महिलांनी पुढे जावं. आणि दुसरं असं की एक महिला जेव्हा पुढे जाते किंवा इथे जेव्हा आपण स्टॉल सगळे बघत आहोत तर एकच महिला नाही करत, तिच्यासोबत 4-5 महिलांना तिथे रोजगार मिळते. आणि हाच आपला हेतू आहे की किमान 10 ते 15 महिलांना हाताला रोजगार मिळावा. म्हणजे आपण म्हणू शकतो की आपण पुढे चालत राहूया आणि आपल्या सोबत हा कारभार वाढत राहील आणि अशीच प्रगती करूया. थँक्यू सो मच. हां, तर तुमची आजचा पहिलाच दिवस आहे, कसा रिस्पॉन्स वाटतोय? सुरुवात आहे, आत्ताशी सुरुवात आहे. आणि होईल खूप छान, कारण आता तरी मूग भाजी व्यवस्थित लोकांनी ऑर्डर बघितली मी मूग भाजी, खूप छान आहे. एक मिनिट, तुम्ही कुठून आलात? थांबा ना, येऊ का जरा आतमध्ये, कारण तसा आवाज जाणार नाही. चप्पल काढते मी. तो ताई मस्त कोबी बारीक चिरताय, त्याचं काय बनवणार आहात? मंचुरियन, व्हेज मंचुरियन बनवणार आहे. आणि इकडे काय चालू आहे? पुरणपोळी. वा, एक पुरणपोळी कशी? 20 रुपयाला. वा, मस्त. एक पुरणपोळी 20 रुपयाला असणार आहे. इकडे काय आहे ताई? पावभाजी बनते. जी एक प्लेट कशी देणार? अजून रेट ठरवलेला नाहीये पावभाजीचा. तर मस्त, चला, भारी वाटलं तुम्हाला बघून. आजचा पहिलाच दिवस आहे. भरपूर तुमची विक्री हो पुरणपोळीची आणि मंचुरियनची. हा, नमस्कार आजी. कुठून आलात आपण? नाला सोपारा. तिथून तुम्ही हा स्टॉल इथे लावताय. काय आणले आहे? उकडीचे मोदक. आणि ते सुद्धा 3 कलर मध्ये आहे. 3 कोणते फ्लेवर आहेत? पायनॅपल, गुलकंद फ्लेवर आणि एक नॉर्मल. पायनॅपल, गुलकंद आणि एक आपला नॉर्मल जो असतो तो. कसा हा 3 पीस? 25 रुपयाला एक, म्हणजे 75 रुपयाचं हे पुरा 3 आहे. अजून काय आहे ठेवलेलं? मिसळ पाव. ही पूर्ण प्लेट कशी? ही 120 रुपये. 120 रुपयाला. त्याच्यामध्ये 2 पाव आणि दही येते. हा, आणि कांदा लिंबू ते इथे मी ठेवले. हा, ते कांदा लिंबू ठीक आहे. आणि आमची स्पेशालिटी आहे कटोरी चाट. कटोरी चाट. ओके. ही कटोरी असते. हा, आणि मग याच्यामध्ये हे सगळे जिन्नस जातात. हे सगळे. हा, दाखवू का उघडून? हा हा. बटाटा, काकडी आहे ना ती? हा, सॉरी, काकडी. हे मूग, ह्याच्यात चणे आहेत, यात बटाटा आहे, ह्याच्यात बटाटा आहे, ह्याच्यात शेव आहे, टोमॅटो आहे, चाट मसाला आहे, डाळिंब आहे आणि चिंच चटणी आणि हिरवी चटणी ती फ्रोझनला ठेवली. माशी ही कचोरी टाईप. कटोरी चाट कितीला? ही 80 रुपयाला. 80 रुपयाला. आणि मस्त. सगळ्यात विशेष म्हणजे आमच्याकडे मासवडी थाळी मिळणार आहे. हा, मासवडी तर खूप इथे अजून बनवली नाही का? ते थोडंसं प्रोसेस मध्ये आहे. काहीतरी आहे का दाखवायला? बघूया. गावाकडची पारंपरिक मासवडी थाळी. हा 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 हा. अरे वा, ही मासवडी. एक मिनिट. हा, तर अशी ही पूर्ण थाली तुम्ही कशी देणार आहात? ती 150 रुपयाला आहे. 150 रुपयाला. आणि मासवडीचे किती पीस येणार ह्याच्यात? 2 पीस, एक बाजरीची भाकरी, बाउलभर रस्सा आणि एक बाउल भात. मस्त. पूर्ण पूर्ण जेवण जेवण होऊन जातं. होऊन जातं. बरोबर, कारण बाजरीची भाकरी तशी पण खूप हेवी असते. आणि हे पण हेवी असतं. म्हणजे एक माणसाचं आरामात पोट भरतं. पण आता समज कुणाला फक्त हेच हवंय, मग ठीक आहे ना, मग ते पण तुम्ही देऊ शकता हो, वेगळं. देऊ मग शकतो. तसं एक प्लेट कशी भेटणार? मग
तसं तर अजून विचार नव्हता केला हा. पण एक कारण असं पण कोणतरी येईल ना हो, हो. की त्याला 70 फक्त मासवडी रुपयामध्ये- पाहिजे. 70 रुपयामध्ये मासवडी आणि रस्सा, हा. कारण त्यांना रस्सा त्याच्यामध्ये डिप करून वगैरे खायला बरोबर. आवडू शकतो. त्या 70 रुपयामध्ये तुम्ही किती पीस देणार मग आम्हाला? 2 पीस आणि 1 बाउल रस्सा. ओके, आणि अच्छा. मग उरलेलं मग ते जो हम्म. आहे तो, कारण इंद्रायणी तांदूळ हा फेमस आहे, फेमस आहे आणि महाग पण आहे. महाग पण आहे. बरोबर. बाजरी सुद्धा महाग आहे. बरोबर, हो हो मग ते आणि आज गॅस मिळताना मुश्किल आहे. हो ना, बरोबर. खूप म्हणजे तरी खूपच- तुम्ही रिझनेबल रेट ठेवलेले आहेत. आजचा पहिलाच दिवस आहे. पहिलाच दिवस. भरघोस तुम्हाला प्रतिसाद मिळावा. थँक्यू. धन्यवाद. थँक्यू. नमस्कार. नमस्कार. कुठून आलात तुम्ही? बावडा वानगाव डहाणू. डहाणू आणि जिल्हा पालघर इथून आलेल्या या महिला आहेत. तुमच्या महिला बचत गटाचं नाव काय? एकता महिला बचत गट. ओके. आणि आता तुम्ही इथे काय आम्हाला खायला घालणार आहात ते सांगा. आमच्याकडे व्हेजमध्ये मटारची भाजी, वरण भात, पुरणपोळी, दहीवडा, नॉनव्हेजमध्ये चिकनचा रस्सा, खिमा, दाखवा मला. चिकन हे काय आहे? खिमा. चिकन खिमा आहे हा. हे दही वडे आहेत. हे दही वडे. इकडे दही आहे. दही आहे. दही वडेची एक प्लेट कशी? 50 रुपये. 50. त्याच्यात दही वडे किती येणार? 4 पीस येणार आहेत. पुरणपोळ्या 50 रुपये प्लेट, चिकनचा पुरणपोळी पण आहे. 2. 50ला 2. आणि इकडे असं गरमागरम असं मस्त काय शिजतंय? चिकन रस्सा, चिकन गावरान. रस्सा. गावरान चिकन डंकावरचा रस्सा. कुटलेला घरगुती मसाला. डंकावरती कुटलेल्या मसाल्यापासून बनवलेलं आहे चिकन. झणझणीत चिकन. हे कशी प्लेट असणार आहे? 150 रुपये. 150 दोन रुपये. भाकऱ्या आणि रस्सा. 2 भाकऱ्या, रस्सा हा आणि भात. बरोबर ना? 150 रुपये प्लेट. ओके, मस्त. इकडे ताई भाकऱ्या बनवतायत बघा. आजचा पहिलाच दिवस आहे आणि घाई चाललेली आहे. ओके. आणि पुरणपोळी 50ला 2 आहे. 2 आहेत. चला, थँक्यू. धन्यवाद. बघू. फ्राय चिकन आहे. हे फ्राय चिकन आहे. हे कशी प्लेट? 50 रुपये पीस प्लेट. नाही 50 रुपयामध्ये किती? 3 पीस ह्यातले येणार. ओके. आणि हे काय बघू? भाकरी तांदळाची. अच्छा, तांदळाची भाकरी. मग चिकन प्लेट कशी देणार तुम्ही? 150 गावठी रुपये. चिकन 300 रुपये. गावठी चिकन 300 रुपये. ते 300 रुपये. त्याच्यात पण एक भाकरी येणार. भाकरी, राईस, भाजी, हा. कांदा. अच्छा. कोळंबी तर मस्त अशी मोठी आहे बघा. ताई इकडे साफ करतायत आणि इकडे हातोहात चांगली साफ करून तिला मस्त अशी फ्राय केली जाते. इकडे बघू शकता तुम्ही. छान अशी कोळंबी ही. थांबा 1 मिनिट, मीच होते इकडे. या. अशी एक प्लेट कितीला असणार आहे? कोळंबीची एक प्लेट? नाही, पूर्ण थाली. पूर्ण थाली 200 रुपये. त्याच्यामध्ये हे कोळंबीचे किती पीस येणार? या कोलंबीचे 5 ते 6 पीस येणार. 5 ते 6 पीस. एक भाकरी, भात आणि कोलंबीची ग्रेव्ही. कोळंबीची ग्रेव्ही पण येणार. ग्रेव्ही आहे का कुठे? कुठे आहे ग्रेव्ही? तिकडे म्हणजे बाहेर बनवलेली आहे ती मी दाखवते. तर मस्त असं खमंग असे प्राऊन्स असे फ्राय केलेले जात आहेत. ताई तुम्ही कुठून आलात? नमस्कार, मी संजीवनी मोकाशी, समर्थ कृपा स्वयंसहायता समूह. मी वाड्या तालुक्यातून दुसऱ्या या गावामधून आलेले आहे आणि आम्ही व्हेज आणि नॉनव्हेज दोन्ही बनवत आहोत. ठीक आहे, आता मी तिकडे बघते. हॅलो. आरोग्य विभाग जिल्हा परिषद पालघर अंतर्गत ॲनिमिया मुक्त पालघर जनजागृती अभियान तसेच HPV वॅक्सिनेशन अभियानाचा शुभारंभ देखील येथे मान्यवरांच्या शुभ हस्ते केला जाणार आहे. तर पहिली AV ही 12x12 ची रेडी ठेवायची आहे. 12x12. त्यानंतर HPV वॅक्सिनेशन शुभारंभ ही देखील AV ही दुसऱ्या क्रमांकावरती क्लिअर होणार आहे. त्यानंतर उमेद अभियान मार्केटिंग निधी अंतर्गत मोबाईल बँकची चावी आरोही प्रभाग संघ कृपया उपस्थित असाल तर संपर्क साधायचा आहे. आरोही प्रभाग संघ सरावली तालुका पालघर कृपया हात दाखवायचा आहे. आले तर नावली
सत्कार करणार आहोत, प्राईज देणार आहोत. त्यांना व्यवस्थित पुढे बसून घ्या, लाईनने बसून घ्या. तिला एक नंबर चेअरला बरं, ठीक आहे. त्यानंतर नारी शक्ती महिला प्रभाग संघ मायखोप. नारी शक्ती किती महिला येणार आहे? नारी शक्ती कोण आहे? नारी शक्ती धनंजय, कुठे आहेत महिला? त्या हात वर करा, उभे राहा. पुढे नाही बसवून घेतल्या. कुठून येणार त्या? आल्या का? अशोक, धनंजय, काय चाललंय हे? लवकर बोलवा त्यांना. तुला उन्नती प्रभाग संघ कोण आहेत? उन्नती प्रभाग संघ कोण स्टेजवर येणार आहे चावी घेण्यासाठी? ताई तुम्ही कुठून आलाय? कुठं? सफाळे. सफाळे. कुठं आलंय हे? पालघर. पालघरच्या अलीकडचं स्टेशन सफाळे. ओके. आणि मग तुमचा काय स्टॉल आहे? माझा पुरणपोळीचा स्टॉल आहे. पुरणपोळी कशा दिल्या? ते 50 रुपये पॉकेट. 50 रुपयाला किती? 3 पीस पुरणपोळीच्या. आणि इकडे काय हे काय दही वडे? दहीवडा, मिसळपाव, वडापाव. वडापाव, मिसळपाव. दही वडे कसे ठेवले? 50 रुपये. त्याच्यामध्ये 2 पीस देणार हा ना? आणि दही, थंडगार दही. चला, थँक्यू. त्यानंतर नारी शक्ती महिला प्रभाग संघ मायखोप. इकडे बघूया आपण काय आहे. ताई तुम्ही काय ठेवलं आहे सांगा. काय आहे भात आहे. याच्यात? काय बघू दे. अरे हा दाखवा ना, मग चिकन दाखवा आमच्या चिकन आहे. प्रेक्षकांना. चिकन आहे. हे चिकन आहे. चिकन आहे. हे गावठी चिकन आहे. शाकाहारी फ्लावर व्हेज पण ठेवलेलं आहे. ओके. आणि इकडे पापड आहेत आणि करवंदांची चटणी हा आहे. हा. अरे बघू 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 बघू. करवंदाची चटणी आहे. तिकडे करवंद ठेवलेले आहेत. वाव. करवंदाची चटणी कशी? ते इथं थाली घेतल्यावर आम्ही त्याची सोबत बस देतो. असं हो. थोडं हा, तोंडी थोडं लावायला. तोंडी लावायला. पण असं पण ठेवा ना, जर पुण्याला जर स्पेशल याचीच हवी असेल तर चालेल, त्यात आम्ही एक छोटासा एक चटणी देऊ शकतो. हा असं ठेवा. कारण करवंदाची चटणी हा, इकडे कुठे भेटत नाही. हा. मग तुम्ही ते पण करा. चालेल. आणि बरं ही थाली कशी लावली आहे तुम्ही? 250 रुपयामध्ये काय काय येणार? नाचणीची भाकर, डाळ, भात, भाजी, लोणचं, पापड आणि कांदा. आणि नाही ते व्हेजचं सांगितलं ना, नॉनव्हेजचं सांगा. नॉनव्हेजचं फक्त डाळ, भात, डाळ आणि भाजी आणि चपाती. नाचणीची आणि तांदळाची पण भेटेल. 250 रुपये. दोघांचे सेम रेट आहे. 250. ठीक आहे. शाकाहारी 120. मग तेच विचारते. नाही, हे मला वाटलं हे. नॉनव्हेज जे आहे ते 250 रुपये थाळी आणि व्हेज जे आहे ते 120 रुपये थाळी आहे. त्याच्यामध्ये जर तुम्हाला चपाती पण भेटेल आणि भाकरी हवी असेल तर भाकरी पण भेटेल. रेट तोच राहणार आहे. हां, हेच सांगायचं होतं. चला, थँक्यू. तुम्ही कुठून आलाय? कल्याणवरून आलाय? कल्याणवरून कुठे? मांजरली. भाकरी, मस्त भाकरी घालतायत बघा. मोठी तांदळाची भाकरी आहे. हे उकडीचे पीठ आहे ना? हे बघा, ताई मस्त भाकरी घालताय. कशी एक भाकरी? 20 रुपयाला एक भाकरी असणार आहे. इथे एवढ्या भाकऱ्या घालून पण झालेल्या आहेत. तांदळाच्या व्यतिरिक्त अजून कुठली भाकरी आहे? चपाती 20 रुपये. हा, नाचणीची असली तरी 20 रुपयालाच असणार आहे. आणि आता कांदा भाजला जातोय. मसाला बनवायचा आहे. कशासाठी? बटर चिकन ग्रेव्हीसाठी. बटर चिकन कसं थाली देणार आहात? अजून तुम्ही डिसाईड केलं नाहीये कारण पहिलाच दिवस आहे. ताई हे काय? वडापावची ओके. वडापाव पण ठेवलेला आहे काय? तो पण बरोबर. म्हणजे सगळी घाई चाललेली आहे. आजचा पहिलाच दिवस आहे ना. बरोबर. मस्त भाकरी बनवताय. चिटकत नाही का हो? चला, थँक्यू.
3 types of cheesecakes, blueberry, 3 टाइप ऑफ चीज केक कोणकोणते आहेत? नॉन बेक्ड स्टाईल आहे ही, एक बेक नाही आहे, नॉन बेक्ड आहे. ब्लूबेरी, न्यूटेला अँड बिस्कॉफ. ह्यातले तू नावं सांगितलीस, ह्यातलं ब्लूबेरीवाला कुठला आहे? दिस वन तेच वा. हे न्यूटेला, न्यूटेला और ये बिस्कॉफ. बिस्कॉफ. Yes. अच्छा, ये क्या है अंडर प्रीमियम बिस्किट. जी? प्रीमियम बिस्किट के अंदर ही आता है. Okay. अंडर प्रीमियम बिस्किट. और ये वो ब्राउनीज है, लाइक दिस वन इज मिक्स ब्राउनी, बिस्कॉफ एंड न्यूटेला ब्राउनी. दिस वन इज न्यूटेला ब्राउनी एंड दिस वन इज सेपरेट बिस्कॉफ ब्राउनी. पीस कैसे आएंगे? Like this 150 any one of this and 99 and this burger for 100 and french fries for 100. ओके. And we do have mocktails which is for 80 rupees. Like we have more than 12 flavors in mocktail. Guava. 12 फ्लेवर्स. Yes. Guava, kala katta, watermelon, cucumber lemonade. वो तो and सारे फ्लेवर आ जाते हैं. Yes. चलो थँक्यू थँक्यू थँक्यू. सोल कढी, थंडगार अशी सोल कढी. थंडगारच आहे ना? थंडगार आहे. बघू दे माठ. हां, गार आहे. कशी सोल कढी? सोलकढी 30 रुपये. 30 रुपयाला एक ग्लास, हा ना. आणि तुम्ही काय ठेवलेलं आहे? आज आमच्याकडे सगळं फिशचं आयटम असतो. आज फिश ठेवले नाही कारण की इथे फिश. फिशमध्ये काय आहे? सुरमई आहे, पापलेट आहे, कोळंबी आहे. त्याला अजून टाइम लागणार आहे का? कारण बरोबर आहे. आत्ता काय सध्या फ्राय केलेलं आहे? आता फ्राय काही नाही केलेलं आहे, आता भाकऱ्या चाललेल्या आहे. भाकऱ्या चालू आहे. आपल्या. हम्म. आणि चिकन रेडी आहे. चिकन रेडी आहे, पण फिश होणार आहे. होणार आहे. ते उद्यासाठी आहे की आजसाठी आहे? आता अजून तरी ऑर्डर आली नाही. आम्ही हां, ऑर्डर येईल तशी पण करू. रेडी आहे. हां. जशी ऑर्डर येईल तसं तसं तुम्ही ते फ्राय करून देणार. मग मला सांगा पापलेट कसं आहे? पापलेट थाली पाहिजे असेल तर आपल्याला 350 भेटेल पापलेट प्रमाणे. जर तुम्हाला मोठं पापलेट पाहिजे असेल तर 400 रुपये पण आहे, 500 रुपये थाली पण आहे. पापलेटची जशी साईज असेल त्याप्रमाणे. त्याप्रमाणे. सुरमईचं पण तसंच आहे. सुरमईचं बारका पीस असेल तर 300 रुपये थाली आहे, पण मोठं असेल तर 450 500. बरोबर. कारण की का सुरमई आपल्याला महाग भेटते त्या कारणाने महाग. बरोबर बरोबर. साईज वाईज त्या Size wise, हां. त्याची प्राइस वाढत जाणार आहे. तर चला भाकऱ्या बनतायत. आणि चिकन कुठे आहे मग? तयार आहे ना? चिकन तयार आहे आणि आपले कोंबडी वडे. कोंबडी वडे, आपले कोकणी वडे. हा हा. चिकन आहे. आणि ही कशी थाली पूर्ण? ती थाली 200 रुपये. 200 रुपयाला. भाकरी आहे. हा, भात असणार आहे आणि रस्सा, चिकनचा रस्सा. चिकनचे पीस किती येतील त्याच्यात? 4 ते 5 पीस येतील. ओके. आणि हे आपले वडे आहेत. हे आहेत कोकणातले वडे, बरोबर ना? कोंबडी वडे. हे डिस्प्ले ठेवले गरम गरम. ते गरम गरम करून देणार. आता सध्या दाखवण्यापुरते आहेत. कोंबडी वडे कसे देणार तुम्हाला? म्हणजे ते आता म्हणजे ती डिश आहे आमची, म्हणजे 150ला आहे. 4 वडे. ही आता डिस्प्लेला ठेवलेले म्हणून ते बारके आहेत, जरा साईज मोठी येईल. 4 वडे आणि चिकन असतं. चिकन 5 पीस असतात चिकन. ते 150ला थाली. थाली नाही, 150ला नुसतं चिकन आणि वडे. वडे बस 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 तेवढं. थाली 200 रुपये. तर 200 रुपये. ठीक आहे. कुठून आलात तुम्ही बोललात? पनवेल. पनवेल वरून आले. रायगड जिल्हा, रायगड तालुका पनवेल. ठीक आहे. तर नमस्कार. सर्वात प्रथम सांगा की तुम्ही कुठून आलाय? आम्ही चिपळूणवरून आलोय, रत्नागिरी जिल्हा. चिपळूणवरून आलाय? अच्छा. कुठलं गाव? मुंडेतर्फे चिपळूण. कुठलं? मुंडेतर्फे चिपळूण. अच्छा, ओके. तर कोकणातले पारंपरिक असे मोदक आपल्याला पाहायला भेटत आहेत. पूर्ण व्हेज स्टॉल असणार आहे. आणि काय काय आता व्हेजमध्ये दाखव मला. आम्ही स्वीटमध्ये शिरा केलेला आहे. उपमा. नंतर गावाकडची पालेभाजी. गावाकडची पालेभाजी इतकी टेस्टी लागते ना, कारण मी पण कोकणातलीच आहे म्हणून मला माहिती आहे. खूप टेस्टी लागते ही पालेभाजी. नंतर भरलं वांग आहे, गावठी वांगी आहे. वाव, मस्त. तोंडाला पाणी सुटलं असं मस्त भरलं वांग आहे. नेक्स्ट काय? त्याच्यानंतर शेवगा टाकून वरण आहे. शेवगा टाकून वरण. तर मी पण नाही पाहिलं कधी कोकणात असं. नेक्स्ट काय बघू? आणि हा भात आहे. अशी पुरी थाली कशी आहे? 150 रुपयाला. आणि नुसतंच जर कुणाला वांग्याचं भरीतच हवा असेल 30 रुपये. 30 रुपये. ठीक आहे. तर चला चिपळूणकरांनो, ऑल द बेस्ट. पहिलाच दिवस आहे. तुमची खूप अशी छान लोकांनी प्रतिसाद द्यावा तुम्हाला. ही मी स्वतः चिपळूणची आहे अशी मी तुम्हाला
चांगलं एक काय म्हणतात त्याला. चला थँक्यू. नमस्कार ताई, तुम्ही कुठून आलात? तालुका कुडाळ, जिल्हा सिंधुदुर्ग. कुडाळवरून आलेले आहात आणि आम्हाला आता काय कुडाळवर खायला भेटतंय? घावणे, चटणी, थालीपीठ, दही. हे आहेत घावणे. आता त्यांनी फक्त डेमोला दाखवलेलं आहे. देताना तुम्हाला गरमागरम घावणे भेटणार आहे. घावणे कसे? 50 रुपये. 50 रुपयाला किती? 50 मध्ये 3 आणि चटणी. 3 घावणे येणार आणि चटणी येणार आहे. इकडे काय आहे? आता हे बघा पॅक करून ठेवले का तर खराब होऊ नये म्हणून. हे थालीपीठ आहे. थालीपीठ जे आहे ते मिक्स भाजणीचं आहे. मिक्स हां, मग ते कसं असणार आहे प्लेट? ते 80 रुपये 80 रुपयाला 2 थालीपीठ आणि दही. आणि हे काय आहे? मिसळ. मिसळ पाव कशी? 60. पण मिसळ कोणती आहे? मटकीची मिसळ? आमची काळे वाटाण्याची मालवणी मिसळ. मालवणी काळे वाटाण्याची मिसळ जी 50 रुपयाला आहे. त्याच्यामध्ये 2 पाव आणि कांदा वगैरे ते सगळं येणार आहे. ओके, चला थँक्यू. तर बघितलं तुम्ही, आजचा पहिलाच दिवस आहे आणि महिलांचा किती उत्स्फूर्त प्रतिसाद आहे. आणि महिला बघ किती आलेल्या आहेत. महिला पूर्ण सगळं भरून गेलेलं आहे. पहिल्या दिवस एवढा मोठा रिस्पॉन्स आहे. आणि अजून काय तर इथं मस्तपैकी कोकण सरसने छान स्वतःचा फोटो काढण्यासाठी मस्त असा एक प्लॅटफॉर्म दिलेला आहे. तोही खूप सुंदर आहे. छान आपल्या स्वतःचा सेल्फी काढू शकतो आपण. आणि त्या साईडला आता मी फक्त एक खाद्यसंस्कृती दाखवली तुम्हाला. आता तिकडे आहे तिथे भरपूर स्टॉल लागलेले आहेत. ते आपल्याला कोणकोणते स्टॉल लागले तेही आपण पाहूयात आता. तर बघितलं तुम्ही, अशी मी कोकणाची खाद्य संस्कृती दाखवली तुम्हाला की केवढे छान छान स्टॉल लागलेले आहेत आणि महिलांना परवडतील, ते आपले सहकुटुंब येऊन इथे एन्जॉय करू शकतील अशा किमतीमध्ये सगळे पदार्थ तुम्हाला इथे खायला भेटणार आहेत. आता हा जो स्टॉल आहे ना इथे हे पूर्ण अक्षय म्हणजे साड्यांचे, लहान मुलांचे, आता गुढीपाडवा येतोय तर त्या रिलेटेड सगळे स्टॉल इथे पाहायला भेटतील. तर आता पाहुणे येणार आहेत ओपनिंगला. तर मी तुम्हाला फक्त हाच एक खाद्यसंस्कृती, कोकणाची खाद्यसंस्कृती त्यातले सगळे स्टॉल दाखवलेले आहेत. इकडेच मला दाखवायला खरंच मला तेवढा टाईम नाही आहे, नाही तर मी तेवढं दाखवलं असतं. पण तुम्हाला मी इथपर्यंत आणून एवढं दाखवलं की हे कोकण सरस उमेद अभियान तर्फे आणि वसई विरार महानगरपालिका यांच्यातर्फे हे कोकण सरस आयोजित करण्यात आलेलं आहे. 12 मार्च ते अगदी 16 मार्च राहणार आहे. वेळ असणार आहे सकाळी 10 ते रात्री 10 वाजेपर्यंत. तर चला, मी आता हा व्हिडिओ इथेच थांबवते आहे. तुम्ही स्वतःहून या, विजिट करा, मस्तपैकी एन्जॉय करा. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार. श्री स्वामी समर्थ.